चला झोपूया. ये ग रेश्मा, झाल्यात गाद्या घालून. हळूहळू कर. ये. झालेलं आहे अंथरूण घालून. आता पटापट सांगा कोण कुठे झोपणार आहे. मला काय वाटतंय सुजय, छान मस्त गाद्या घातल्यात आपण खाली. धुतलेलं बेडशीट आहे, तर मुलींना झोपू देत ना प्रशस्तपणे खाली. आपण दोघं वर झोपू. थोडीशी आपल्याला अडचण होईल, पण त्याला काही इलाज नाही. झोपा तुम्ही खाली. मी काय म्हणते कैवल्य, ऐक ना, म्हणजे तुम्ही एवढे अडचणीत झोपणार पंख्याखाली आणि आम्ही प्रशस्त झोपणार. मला झोपच नाही लागणार रे, त्रास होईल खूप. एक काम करा, तुम्ही खाली झोपा एकदम प्रशस्त, आम्ही झोपतो अडचणीत बेडवर. हा कसं आहे ना मीनल, मी एकदा तुमच्या खोलीत आलो होतो, चुकून बेडवर झोपलो होतो, तेव्हा तुम्ही मला उचलून खाली फेकलं. तर आता जर तुम्ही वर झोपलात की नाही, तर मी तुम्हाला उचलून खाली फेकेन. त्यापेक्षा तुम्ही खालीच झोपता का? नाही, मी आधीच सांगते मला बेडची एज लागते. ना तुला कशी बेडची एज लागेल? सुजय, अरे तिला एज लागते ना बेडची, बेडवर झोपल्यावर. म्हणजे त्रास होतो ना तिला बेडचा, मग झोपू देत ना तिला खाली. चल चल. नाही 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 नाही, बेडची एज लागते म्हणजे मला बेड पाहिजे. करेक्ट. तुला बेड पाहिजे, मला बेड पाहिजे आणि रेशमाला बेड पाहिजे. म्हणजे 3 विरुद्ध 2 मतांनी तुमचा पराभव झालेला आहे. आम्ही वरच झोपणार. सुजय उठ. रेशमा चल उठ ग, बेडवर झोपायचंय. उठ लवकर रे. मग झोपलीस का तू? यार रेशमा उठ ना यार. रेशमा तुझ्यामुळे आम्हाला खाली झोपायला लागेल. उठ ना. मीनल किती हलकट आहेस ग. झोपली आहे ना शांत बिचारी, झोपू देत ना तिला. कशाला त्रास देतेस? चल चल उठ. आणि मलाही झोप आलीये, त्यामुळे झोपू दे. चल. काय रे, काय झोप आली तुला एवढी? हा, एरवी आमच्या कानात रात्रभर सिंथेसायझर वाजवत असतोस, आज काय झालंय? पण मी चांगल्या सवयी लावून घ्यायचा प्रयत्न करतोय ना. हा, होत आहेत ना चांगले संस्कार माझ्यावर, मग होऊ देत ना. आणि बघ, मला झोपायचंय, सुजयला झोपायचंय, हिला झोपायचंय. म्हणजे 3 विरुद्ध 2 मतांनी तुमचा पराभव झालाय. त्यामुळे तू उठ, मला झोपू दे. चल चल. मला रूमची आठवण येते. मला पंख्याची आठवण येते. मला माझ्या ऑफिसची आठवण येते. उद्या ऑफिस आहे, मला झोपू द्या यार, भांडू नका. तू काय झोपतो? उठ उठ. तुझ्यामुळे प्रॉब्लेम झालाय सगळा. तू जर त्यांना या घरात घेतलंच नसतंस तर ही माती झालीच नसती ना. अरे त्यांच्या हनीमूनमुळे आपली माती झाली यार झोपेची. झाली ना माती. नाही येते ना झोप? झोपले पण घोरायला पण लागले. नाटकी कुठले? नाही मिनल, ते नाही घोरत आहे, आशू करतोय. आशा उठ, चल उठ. उठ लवकर, उठ उठ बाजूला. उठ 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 चल उठ. थँक्यू मीनल, मला उशीच पाहिजे. ए तुला उशी द्यायला नाही आले मी. बाजूला हो चल. इथे आमची भांडणं चालली आहेत. मला पंख्याखाली झोपायचं आहे, पोरं झोपू देत नाहीयेत. तू काय झोपतोयस? पण इथे कुठं पंखा आहे, मला झोपू दे ना. ते काही असू दे, तू झोपायचं नाही. कोणी झोपायचं नाही, कळलं? कोणीही झोपायचं नाहीये. उठ रेश्मा उठ. सुजय, कैवल्य, आता जर तुम्ही उठला नाहीत ना तर मी तुमच्या अंगावर उडी मारेन. ठीक आहे, तू इथे झोप, आम्ही तुझ्या अंगावर उडी मारतो. ओके? काय यार, मला पंखा लागतो. मला पण. मलाही पंखा पाहिजे. ऐका ना, भांडू नका ना. आपण एक काम करूया का, एक एक करून पंख्याखाली झोपू. हा, करेक्ट आहे. ही काय आयडिया दिलीस तू रेश्मा? तू काय मागच्या जन्मी कार्ल मार्क्स होतीस का? सगळ्यांना समान हक्क, समान झोप, समान पंखा, असं कसं करता येईल यार? बघू ना. आयडिया काय करूया माहितीये का, अलार्म लावून आपण सगळे एक एक तासात पंख्याखाली झोपूयात. ठरलं ना, मग झोपूया. काय आयडिया आहे या ना. एक एक तास पंख्याखाली झोपूयात, म्हणजे एक एक तास सगळ्यांनी उठायचं आणि जागा बदलायच्या. अशाने कोणाची झोप पूर्ण होणार नाही. एक मिनिट, बरोबर आहे तिचं. अलार्म नाही लावला ना तर तुम्ही लोक आम्हाला झोपू देणार नाही. स्वतः झोपाल रात्रभर, आम्हाला जागा राहावं लागेल. आणि काय आहे ना, या घरात सगळ्यांना पंख्याचा सुद्धा समान अधिकार आहे. आम्ही सगळे इक्वल रेंट भरतो, त्यामुळे अलार्म मी लावणार. सगळ्यांना समान हक्क, समान पंखा, पण पहिली टर्न आमची. ओके?
गुड नाईट. स्वीट ड्रीम्स. अहो अहो तू इथे म्हणजे मी इथेच आहे. मी इथे सॉरी म्हणजे ते झोपेत चालत आले ना मी इथे. अच्छा अच्छा अच्छा. पण कसं आहे ही आमची रूम आहे ना. हो का? हो. सॉरी मला माहितच नव्हतं तुमची रूम आहे. कसं आहे कालपर्यंत आम्ही राहत होतो ना इथे. हा पण कसं आहे आता आम्ही राहतोय ना. यू राईट. सॉरी हा. नाही आणि कसं आहे की आमचं आता नवीनच लग्न झालंय त्यामुळं यु नो वी नीड सम प्रायव्हसी. येस 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 येस. शुअर शुअर. सॉरी. जरा एक मिनिट हा. बाहेर येऊ नका. जरा पुस्तकाला कव्हर घालतो. घातलं पुस्तकाला कव्हर. सॉरी. एक्स्ट्रीमली सॉरी. इट्स ओके. अहो काय झालं? माझं ते हे सॉरी. फेकता काय? सॉरी. अहो परत सॉरी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ना काय ग आवरायचं नाही तुला? नाही का? सुट्टी वाटतं ऑफिसला. वाव. तसं नाहीये पण ना मला भीती वाटते. पाल आली वाटतं घरात. मुलींनी ना सगळ्यात आधी पाल, झुरळ, गांडूळ, किडे यांना घाबरणं बंद केलं पाहिजे. नाही मला खरंच वाटतं शाळेत ना मुलींना झुरळ पकडायचं, पाल पकडायचं ट्रेनिंग द्यायला पाहिजे. अरे किती डिपेंडेंट बनवतात मुलींना. म्हणजे त्यांना असं वाटतं की झुरळ जरी आलं ना तरी त्याच्यापासून वाचवायला पण आपल्याला पुरुषच पाहिजे. अरे काय लावलंय. मीनल ऐक ना. मला पाल्याची भीती नाही वाटत आहे. मला पप्पी आणि मनीची भीती वाटते. हा कुत्रं शिरलंय आता घरात. पप्पी आणि मनी म्हणजे ते दोघं जण. हा हनीमून कपल. मीनल तिथे गेले ना असं वाटतं की आपण डिस्टर्ब करतोय त्यांना. का वाटलं पाहिजे असं? आपलं घर आहे ना. मग एखादा दिवस राहणार ते. ओके आहेत ते अगदी. एवढे काय वाईट नाही आहेत. ला 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 ला. अगं हे तू कशाला काढलास केर? कोणीतरी केलं असतं. तू पाहुणी आहेस ना. अगं हो पण घरातली क्लिनिंग तर झाली पाहिजे ना. आणि आपल्या घरातला केर आपणच काढला पाहिजे. ॲना आपलं घर म्हणून ती फक्त स्वतःच्या खोलीचा केर काढून गेली. मीनल ती रूम आपली आहे. हो आपली रूम आहे.
आणि आपल्या रूमचं तिने पार तिचं घर केलंय. कळलं मी का घाबरत होते. हिनल ही मनी एन्क्रोचमेंट करतीये, एन्क्रोचमेंट. मांजराला पहिल्या दिवशीच मारावं म्हणतात ना, तेच खरं. आता बोच करते आपल्याला. नवीन पोपट हा लग्न काय काय जायचंय मग? नंबर लावलाय. कोणी गेलाय का आतमध्ये? नाही रे, मग नंबर का लावलाय? पेपर मिळत नाही. पेपर दे. पाणी नाहीये. पेपर त्यासाठी नकोय, पाणी वापरण्याआधी जी कृती करतो त्यासाठी हवाय. म्हणजे मला न्यूजपेपर लागतो. स्कॉलर राव, आमच्यात बस लागते, तुला न्यूजपेपर लागतो. कशाला वाचायचं असलं न्यूजपेपर? हा, तसे त्या बातमी वाचून ना असं मळमळायला होतं. मैं गया यारो मुझको लवेरिया हुआ. राजू, राहुल रे. राजू बन गया जेंटलमन. ते राहिलं आपलं. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सेम पिंच. नाही. हा हा नाईस. ए राहुल, काय रे तुझ्या हातात? हातात घड्याळ आहे. ते नाही, तुझ्या डाव्या हातात काय आहे? कुठे काय? काहीच नाही. स्कॉलर कशाला सकाळी बिचारायला कोडी घालतो? ए, ते तुझ्या हातात जो न्यूजपेपर आहे हा. ना, तो मला दे. हे देतो ना मी. माझा वाचून झालं की लगेच देतो तुला पेपर. राहुल, मला सकाळी सकाळी न्यूजपेपर लागतो. लागतो म्हणजे मला जोपर्यंत न्यूजपेपर मिळत नाही तोपर्यंत मला या गोष्टीचं ना आता ऑकवर्ड होणंही बंद झालंय. मला सांगूनच टाकतो, मला न्यूजपेपर वाचल्याशिवाय प्रेशर येत नाही, त्यामुळे मला न्यूजपेपर दे. देतो ना माझा वाचून झाल्यावर. थांब थोडा वेळ. त्याला सांग, त्याला सांग. त्याला सांगतो. कसं आहे राहुल? हा, तुला ती गोष्ट माहितीये का? म्हणजे तो राक्षस असतो, त्याचा जीव पोपटात असतो. तसं या पोपटाचा जीव सकाळी सकाळी पेपर मध्ये असतो. हो. अच्छा. हे घे पेपर. हा. ए सुजय दादा, त्यातलं शब्दकोड्याचं पान तेवढं दे ना मला काढून. आणि मी आणि अंजली शब्दकोडी सोडवतो रे सकाळी सकाळी. तिचं मराठी खूप कच्चं आहे. मला पूर्ण पेपर लागतो. अरे तिचं मराठी खरंच खूप कच्चं आहे. अरे साधा शब्द येत नाही तिला. दुसऱ्याच्या मनातलं न ओळखणारा. पहिलं अक्षर म, शेवटचं डा. सांगतो. मनकवडा. एवढा साधा शब्द येत नाही तिला. हो ना. आणि तू लग्न केलंस रे तिच्याशी? नाही, तशी बाकी हुशार आहे रे ती. मराठीचा थोडा प्रॉब्लेम आहे आणि भूगोलाचा पण. म्हणजे रस्ते नीट कळत नाहीत तिला आणि इतिहास सुद्धा. जा घेऊ. थँक्यू. वाह स्कॉलर वाह. अरे इतकी वर्ष मी तुझ्यावर राहतोय, एवढे शब्द आडतात मला कधी पेपर नाही दिला. आणि हा काल आलेला पोरगा त्याला डायरेक्ट मधलं पान काढून दिलं. या गोष्टीचं प्रेशर देऊ नकोस आता मला. काय ऑलरेडी त्यांच्या ज्ञानामुळे खूप प्रेशर आलंय मला. जाऊ दे. खरंच मस्त झालाय बघ ना. मग वा, उपमा केलायस का? पण उपमा करायला 4 भांडी. अगं 2दा चुकला ना, मग परत केला. जमला का? जमला. अप्रतिम झालाय. खरंच मस्त झालाय. चव आहे माझ्या बायकोच्या हाताला. यांना पण दे थोडा चवीला. माझी जागा घेतलीस तू आज. एरवी मीच करते ना सगळं. तुझी जागा कशी घेईन मी? अगं ठीक आहे, मी घेईन सगळ्यांसोबत. अगं ठीक आहे. नाही म्हणजे झालंय असं की मला माहित नाही ना तुमच्या आवडी निवडी वगैरे काय. मग मी आमच्या दोघांसाठीच केला फक्त. म्हणजे पण तुला हवं ते करू शकतेस. फक्त रवा नाहीये, पण पोहे आहेत. तुम्हाला पुरतील बघ. म्हणजे हवं ते कर. हा बर.
इकडे बघ. असा काढ ना. ओके. तिकडे बघ. इकडे ये. इकडे काढूयात ना. नाही इकडे चांगलं येईल. इकडे ये. हा. ओके ओके. ऐक ना, हा. आपल्या लग्नानंतर एक सुद्धा फोटो नाहीये. हो. मग काढूयात ना. असू दे. एक फोटो. शुअर. अरे एक फोटो काढ तू आमच्या दोघांचा. आय विल रिमूव्ह फोटो. हं? आय विल रिमूव्ह. हा. वा मस्त. इकडे या, इकडे. कुठे? इकडे इकडे. हे हा, तू इथून घे. हा अशी. हा मस्त. वा वा. चांगलं वाटतं बरं का. मस्त. वा मस्त आहे त्याचा फोटो. हा या इकडे इकडे. कुठे? हा, आमची रेग्युलर एक जागा आहे तिकडे. झोपलं. इकडे बसा. हा, बसा. बसू? हा व्यवस्थित बसा. हा आरामात. हा मस्त. कसं? हा बस. असं का? हा हा मस्त. हे बॅकग्राऊंड मस्त आहे. हे बॅकग्राऊंड मस्त आहे. नाही नाही उठा उठा उठा. चेंज चेंज. इकडे या. हा, इकडे. इथं इथं पुढं. हा पुढे या. हा ती बागेतली पोच. वा वा हुशार आहेस रे तू. हा मस्त मस्त येणार फोटो. अरे वा चलो बस झाले. आला मस्त आले. हो बघतो ना कसे आले. नाही बघायची गरज नाही. फर्स्ट क्लास आले. फर्स्ट क्लास. हे आपण हे अपलोड करूयात ना. हा गुड आयडिया. फोटो क्रेडिट म्हणून तुमचं नाव देतो. हो सगळ्यांची नावं टाका आणि मग तुमचे भाऊ बघतील. पाणी पिऊन येतो. हे शिवत का नाही एकमेकांना. पोहे वा पोहे पोहे वा वा. काय यार, आपलं घर वाटतच नाहीये. सगळीकडे घुसखोरी करून ठेवली आहे त्यांनी. हो बोलते वाटच आहे. पण ती घुसखोरी नाही, खूप पसारा केलाय. सगळा रवा संपवला आणि फक्त दोघांचा उपमा केला. बर मी गेले हा दोनदा किचन मध्ये, तरी मलाच विचारत होती की काही हवंय का, आणि मला सांगत होती की हे इथे ठेवलंय, हा डबा तिथे. ताटही दोघांचीच घासून ठेवली आणि 4 भांडी वापरली. 4 भांडी वापरली उपम्याची. ते कोण घासणार? अशीच पडून आहेत चिकट बेसिन मध्ये. आणि आता तर ती अख्खा स्वयंपाक करणार. नाही तोही दोघांचाच करणार ती. पण सुजय आय नो खूप घाईत आहे पण मी. अरे यार ऐक ना, म्हणजे ते इकडे आलेत वगैरे सगळं ठीक आहे, पण त्यांच्याशी बोलायला नको का? आय नो मिनल, पण आता खूप घाईत आहे. संध्याकाळी बोलतो प्लीज. खरंच शक्य नाही आहे. सुजय ऐक ना, तो राहुल आहे ना, तो मला म्हणाला की आमच्या रूम मध्ये का आलीस, तर मलाच त्याला सॉरी म्हणावं लागलं. आणि मला तर रेडी व्हायचं होतं ना, तर सगळं सामान घ्यायला मी लॉक करत होते दार आमच्याच रूमचं. आय नो आहे ना, आय नो. संध्याकाळी बोलू. आता मला खूप उशीर झाला यार. मला पण. चल मग तुला सोडतो मी हायवेला. ओके डन. ऐक, किचन मध्ये आहेत, पटकन आवरून घेऊया. ओके. तू ऑफिस मधनं येईपर्यंत आम्ही विस्थापित झालेलो असू. नवीन छावणीचा पत्ता SMS करतो तुला. तुझे दादा ऐक ना, थोडं बोलायचंय तुझे. संध्याकाळी खूप घाईत आहे. नाही थोडस पर्सनल आहे. हा जो आता आतमध्ये गेला ना तुमचा मित्र कैवल्य, त्याचं काय? हा त्याला जरा नीट राहायला सांग ना. म्हणजे जरा पूर्ण कपडे घालायला सांग ना त्याला. अरे हे पूर्णच आहेत त्याचे. अरे नाही, कसं आहे, या घरी माझी बायको पण आहे ना, तिला थोडं अवघडल्यासारखं वाटतंय. 1 मिनिट. इतरही मुली राहतात की इकडे, त्यांना कधी काही प्रॉब्लेम नाही आला. नाही मला मान्य आहे, पण कसं आहे, आमचं नवीन लग्न झालंय ना, आणि नवीन लग्न झालेलं जोडपं घरी असताना हे असे कपडे घालणं म्हणजे जरा. काय त्याचं काय? त्याचं काय म्हणलं शाहरुख? काय नाही रे. मग काय ग्लोबल वॉर्मिंग वर चर्चा केली का तुम्ही?
हा म्हणजे तसंच काहीतरी. काय ग्लोबल वॉर्मिंगमुळे जे तापमान वाढलंय त्या तापमानापासून वाचण्यासाठी तुझे कमी कपडे घालतोस त्याचा त्रास होतोय त्या शाहरुखच्या हिरोईनला. पूर्ण कपडे घाल. काय संबंध आहे?